सरकारला एवढी घाई का झाली अध्यक्ष महाराज? एवढ्या घाई गर्दीने कामकाज अटवायची काय गरज आहे? विदर्भाला न्याय देऊन जाणार का नाही, घोषणा देऊन जाणार? बॅकलॉग संपला म्हणतात. ज्यावेळेस आजच्या कामकाजामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव टाकला त्याच वेळेस कळायला पाहिजे होतं. त्याच वेळेस त्यांनी सांगायला पाहिजे होतं अंतिम आठवडा प्रस्ताव आज घेऊ नका. त्यावेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव कुठला पाहिजे तो ते देतायत, छापून आलाय. कारण नसताना याच्यामध्ये सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न चाललाय. सौर्या स्तरातल्या लोकांची जनगणना करणार की मराठा समाजाची करणार? काहीतरी सांगितलं तर पाहिजे. सगळे संभ्रमात आहे. दादा तुम्ही लोक एवढं सोपं घेऊ नका. मी मराठा समाजाच्या लोकांच्या भावना ऐकल्या. मी स्वतः ओबीसी मी ओबीसी समाजाच्या भावना ऐकतोय. वाद नको, आपण एकोप्याने नांदू. बिझनेस ऍडवायझर कमिटीमध्ये जे काही झालं त्याच्याबद्दलचं माननीय संसदीय मंत्र्यांनी आपला अहवाल या ठिकाणी मांडला आणि आपल्याला सभागृहाला मान्यता देण्यासाठी त्यांनी विनंती केलेली आहे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 60 महाराष्ट्र विद्युत शुल्क सुधारणा विधेयक 23. अध्यक्ष महाराज, अनेक बिलं तुम्ही इतक्या घाई गर्दीने काढून टाकलेत. अध्यक्ष महाराज, ठीक आहे, तुम्हाला घाई आहे, गुंडाळाची आहे, गुंडाळा. आम्हाला काही सगळं आपल्या बहुमताच्या आधारावर हे चुकीचं आहे. अध्यक्ष महाराज, आपण सभागृहात बसला आहात, तुम्ही मला एक अशी संधी दाखवा जेव्हा आपण बिलावर बोलायला हात वर केला आणि मी तुम्हाला दिलं नाही. हे बोलणं चुकीचं आहे की बिलावरती चर्चा होत नाही. आपल्याला अधिकार आहे, आपण हात वर करा, मी संधी देईन आपल्याला. महाराज, अध्यक्ष महाराज, से घ्यायला तर आपण इथंच आलो आता सभागृहात. बिझनेस ऍडवायझर कमिटीचं से इथंच घ्यायला आपण आलो. अध्यक्ष महाराज, आमच्या भावना आज नाही. अध्यक्ष महाराज, गेल्या 2 दिवसापासून अध्यक्ष महोदय तुमच्या समोर आम्ही मांडतोय. सरकारला एवढी घाई का झाली? अध्यक्ष महाराज, एवढ्या घाई गर्दीने कामकाज अटवायची काय गरज आहे? अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्र्यांच्या याच्यावर आपल्याला त्यांचा प्रस्ताव होता, आपल्याला बोलता येत नाही. ठीक आहे, नियमानं सगळं झालंच पाहिजे. अध्यक्ष महाराज, मराठा आणि ओबीसी वाद इतका विकोपाला गेला. अध्यक्ष महाराज, एकमेकाला जवळून लोक आता पाहायला तयार नाही. इतका वाद निर्माण झाला. अध्यक्ष महाराज, आम्हाला वाटलं होतं आज काहीतरी हा वाद संपेल. आता फरवरीपर्यंत आपण घेऊन गेलो. काय होईल मला माहिती नाही. जातीने या जनगणना करणार आहे की नाही करणार आहे त्याची पण माहिती नाही. अग्रे अध्यक्ष महाराज, या सगळ्या वस्तूला या सभागृहातूनच आपण न्याय देऊ शकतो. अध्यक्ष महाराज, एवढी घाई कशाला सरकारला पडलेली आहे? आता ठीक आहे, मला ते काही आमचे लोक सांगत होते कोणाच्या विमानाच्या तिकिटा झाल्या, कोणाचे हॉटेल संपले. हा भाग नाही. बीएससीचा मध्ये होणारे निर्णय हे सरकारचे नसतात, तुम्हाला माहिती आहे. बीएससीचा निर्णय आहे. आपल्याकडनं तरी अपेक्षा आहे. बीएससीचा निर्णय तुम्ही म्हणतात सरकारचा निर्णय, असं कसं चालणार? बीएससीचा निर्णय हा काय सरकारचा असतो का? हा बीएससी कमिटीचा निर्णय आहे. आमच्या लोकांकडून जे मला कळलं ते सांगितलं की आम्ही भूमिका मांडली, सरकारने सांगितलं की नाही आता आपल्याला जो वेळ नाही, असं आमच्या लोकांनी सांगितलंय. म्हणून मी हा विषय या ठिकाणी उपस्थित करतो. अध्यक्ष महाराज, आपण आहात, बहुमताच्या आधारावर चाललं असेल तर चालवा, पण हे विदर्भातलं अधिवेशन आहे. आता विदर्भाची चर्चा आम्ही पण केली, आता तिकडून पण ठराव आहे 293चा. अध्यक्ष महाराज, त्याच्यावरही असंच शेवटच्या दिवशी आणि आता अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. 1 दिवस तरी वाढवा. अध्यक्ष महाराज, विदर्भाला न्याय देऊन जाणार का नाही, घोषणा देऊन जाणार? बॅकलॉग संपला म्हणतात. पुढे जाऊया. तर प्रश्न असा आहे की कामकाज अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवर आता सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेबांनी सांगितलं, आपण पण सांगितलं, कामकाज सल्लागार समितीमध्ये जो विषय होतो तो सभागृहाने बहुमताने पास करायचा असतो. बहुमताने पास झालेला आहे. खरं तर विरोधी पक्षाला ज्यावेळेस आजच्या कामकाजामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव टाकला त्याच वेळेस कळायला पाहिजे होतं. त्याच वेळेस त्यांनी सांगायला पाहिजे होतं अंतिम आठवडा प्रस्ताव आज घेऊ नका, तो नंतर घ्या. त्यावेळेस काही बोलायचं नाही. त्यावेळेस अंतिम आठवडा प्रस्ताव कुठला पाहिजे तो ते देतायत, छापून आलाय, सगळ्यांच्या वाचनात आलाय आणि अधिवेशन सगळे सिनियर लोक आहेत. अध्यक्ष महोदय, कारण नसताना याच्यामध्ये सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न चाललाय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं किती दिवस अधिवेशन घ्यायची आमची तयारी आहे. जवळपास जे महत्वाचे विषय होते, धानाला बोनस असेल, बाकीचं जे अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, ह्याला मदत करण्याच्या बद्दलचा असेल, किंवा जो आता एक महत्वाचा विषय सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षण आणि त्याच्याबद्दल ओबीसी समाजाच्या संदर्भातले देखील भूमिका, ही जी काही चर्चा चाललेली आहे त्याला पण विस्तृत उत्तर अध्यक्ष महोदय तासभरापेक्षा जास्तीचं उत्तर दिलंय. आणि सतत मुख्यमंत्री सांगतायत की इतर कुठल्याही
आरक्षण दिलेल्या घटकावर अन्याय न होता हे सरकार त्या ठिकाणी आरक्षण देऊ इच्छित आहे. आणि अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये मागे आम्ही देखील सरकारमध्ये होतो. दुर्दैवाने हायकोर्टात त्या आरक्षण टिकलं नाही. दुसऱ्या वेळेचं आरक्षण हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आता त्या सगळ्याचा अनुभव लक्षामध्ये घेता उद्याच्याला त्याही घटकाला असं वाटतं का म्हणे किंवा आम्हाला सगळेच जण काही इजा बिजा होतोय तिजाही होईल का, म्हणून हा सगळा प्रयत्न चाललाय. अतिशय व्यवस्थितपणे समिती नेमलेले, अतिशय नावाजलेले वकील त्याच्यामध्ये दिलेले, न्यायाधीश दिलेले आणि पूर्णपणे पारदर्शकपणे हे सगळं काम चाललेलं आहे. आणि याचबरोबर इतर पण घटक जे आरक्षण मागतायत त्यांनाही आरक्षण देत असताना इतर कुठल्याही आरक्षण असणाऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, ही राज्य सरकारची भूमिका आहे. ही स्पष्ट झालेली आहे अध्यक्ष महोदय. प्रस्ताव असा आहे. दादांना एवढंच आहे, दादा आपण सिनियर आहात. अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलं आम्ही शांतपणे ऐकलं अध्यक्ष महाराज. त्याचं तुम्ही आरक्षणाची देण्याची प्रक्रिया जे कायद्यानुसार देतोय त्याला जातीनिहाय जनगणनाच हा पर्याय अध्यक्ष महाराज. पर्याय हा एकच आहे अध्यक्ष महाराज. त्याच्यावरचा एक उल्लेख केला नाही अध्यक्ष महाराज. करणार आहे की नाही सरकारने सांगावं. आता जातीनिहाय जनगणना करणार आहे की नाही तुम्ही. तुम्हाला सगळ्या घटकाला न्याय द्यायचा असेल दादा, आता तुम्ही म्हणालात, माननीय मुख्यमंत्री म्हणालात, त्याला मी तुम्हाला सांगतो की संविधानिक पद्धत एकच आहे त्याच्यामधली जातीनिहाय जनगणना. तुम्ही 360 कोटी रुपये आयोगाला ठेवलेले आहे आता पुरवणी मागण्यामध्ये. ते नेमकं कशासाठी ठेवले. सगळ्या स्तरातल्या लोकांची जनगणना करणार की मराठा समाजाची करणार, काहीतरी सांगितलं तर पाहिजे. सगळे संभ्रमात आहे दादा. तुम्ही लोक एवढं सोपं घेऊ नका, एवढं सोपं घेऊ नका दादा. मी तुम्हाला सांगतोय ही परिस्थिती वाईट आहे राज्यातली. मी मराठा समाजाच्या लोकांच्या भावना ऐकल्या. मी स्वतः ओबीसी, मी ओबीसी समाजाच्या भावना ऐकतोय. वाद नको, आपण एकोप्याने नांदू. सामाजिक न्यायाचं राज्य आहे, शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. या राज्यात वाद नको आम्हाला. चला, म्हणून मला जातीने यातून एक दिसून येतं की माजी अध्यक्ष झाल्यानंतर हाऊस क्राफ्टमॅनशिप आपल्याकडनं शिकायला पाहिजे. सगळ्यांनी हात वर केला, संधी मिळाली नाही, पण योग्यरित्या आपण आपलं म्हणणं शेवटी मांडलं. प्रश्न असा आहे की कामगार सल्लागार समितीने केलेल्या शिफारशी सभागृहाने संमत कराव्या. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. नाही, हे घेऊन टाक. आपण आता अंतिम अध्यक्ष महोदय, आपण तो मंजूर केला, परंतु सन्माननीय नाना पटोले साहेबांनी सांगितलेल्याबद्दल मला पण सरकारच्या वतीने सांगायचं आहे. हे सरकार युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनीच पुढे चाललेलं आहे. शाहू फुले आंबेडकरांचीच विचारधारा हे सरकार त्या ठिकाणी पुढे घेऊन चाललेलं आहे. त्याच्यापेक्षा दुसरं काही आम्ही करत नाही. त्याच्यावर कारण असताना सरकारबद्दल गैरसमज करण्याचं काय एक कारण आहे.